अमरावती महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेग घेत आहे आणि भाजपाकडूनही घडामोडींना गती मिळाली आहे. भाजपाच्या शहर कार्यालयात भावी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या तयारीला सुरुवात केली आहे. शहरातील भाजपाच्या मुख्य कार्यालयांमध्ये सकाळपासूनच भावी नगरसेवकांचा मोठा जमाव जमलेला पाहायला मिळाला. भाजपाने उमेदवारी नोंदणीसाठी 10, 11, 12 डिसेंबर अशा 3 तारखांची मुदत जाहीर केली होती. शहरातील विविध भागांमधून तिकीट इच्छुक कार्यकर्ते सकाळपासूनच फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत होते. शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले की पक्ष संघटनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. युतीबाबतचे विचारले असता नितीन धांडे यांनी स्पष्ट केले, जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत युवा स्वाभिमान पार्टी सोबत युती होणार की नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असली तरी उमेदवारांच्या उत्साहात मात्र कोणतीही कमी दिसत नाही. हो, काय सांगाल, आजपासून बीजेपीच्या वतीने जे आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. भावी उमेदवारांची फॉर्म सुद्धा घेण्यात आता सुरुवात झाली. कशा पद्धतीची तयारी आहे? आता सगळ्यात आधी तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे जितकी इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे आज उद्या परवा 10, 11, 12 तारखेपर्यंत त्यांना आम्ही हे जे फॉर्म आहेत त्यांचे जे अर्ज आहेत ते इश्यू करत आहोत. त्यांना आणखी ती भरून त्यांना 13 तारखेपर्यंत सबमिटी करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रभाग वाईज आमचे इंटरव्ह्यूज होणार आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. ज्या संख्येने लोक इच्छुक उमेदवार इथे उमेदवारी मागायला आले आहेत ते पाहून खरंच आश्चर्य वाटते. आणखी बरं वाटते की पक्षाचं इतकी लोकप्रियता वाढलेली आहे. आणखी ज्यांना भाजपचंच तिकीट पाहिजे, समजा भाजपचं भेटलं नाही तर मग आम्ही दुसरीकडे जाऊ असं लोकांचा निष्कर्ष असला तरी भाजपचा हा जो कार्यकर्ता आहे 99% कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जात नाही. त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत त्याच्याबद्दल. आणखी आमची फॉर्म भरून घेण्याची आता प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळपास किती फॉर्म येतील, काय वाटते अंदाज आपल्याला? मी सांगतो तुम्हाला नंतर, एक्झॅक्ट फिगर देईल ना तुम्हाला मी, पण 600 ते 700पर्यंत फॉर्म द्यायला पाहिजे असं माझी इच्छा. आमदार रवी राणा यांनी काही दिवसा अगोदर म्हटलं होतं की महानगरपालिका आम्ही युतीत लढू. आता काय वाटते आपल्याला, कशा पद्धतीची निवडणूक? हो, बरोबर आहे. महायुतीचा एक फार मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. आणखी आम्ही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहोत कारण की युती ही वरच्या लेवलवर झालेली आहे विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस. पण आता युतीचा जो निर्णय आहे तो आम्ही या पातळीवर घेत नाही. युतीचा निर्णय आम्ही प्रदेशांचे आमचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत बसल्यानंतरच, आमचे पालकमंत्री जे आहेत बावनकुळे साहेब त्यांच्यासोबत बसल्यानंतरच घेऊ. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं करण्यात येईल.